तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे 14 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते। देशभक्तीच्या जयघोषात निघालेल्या या पदयात्रेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग ग्रामस्थांनी घेतला होता। यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष संजय पांडव, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भास्कर राऊत, रवी पाचपोर, डॉक्टर राजेंद्र ताणकर, देवेंद्र भैया, मुरलीधर राऊत आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावकरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। या पदयात्रेदरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात जनजागृती व राष्ट्रीय एकात्मिकतेचा संदेश देण्यासाठी करण्यात आला होता। गावातील प्रमुख मार्गावरून काढलेल्या या पदयात्रेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, पिंपळगाव काळे। आज आपण 78वा स्वतंत्रता दिवस सर्व देशभर उत्साहात साजरा करत आहोत। आज आपला देश हा विकसित राष्ट्राकडे वाटचाल करून राहिला। आपल्या देशाची अर्थव्यवस्था जी 11व्या क्रमांकावर होती ती आज 4थ्या क्रमांकावर माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपला देश प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल आपल्या देशामध्ये घडून राहिला। अनेक विकसित राष्ट्राकडे आपली वाटचाल चालू आहे। आज पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आपला देश विकसित राष्ट्र म्हणून सर्वत्र उदयास येऊन राहिला आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करून एक चांगलं नौदल, चांगलं सैनिक बल हे आपल्या देशाचं उभं राहिलेलं आहे। विकसित राष्ट्रांमध्ये कोणकोणत्या व्याख्या येतात तर आपण आपल्या देशामध्ये जे आपण निर्यात वाढवली, भारतीय बनावटीच्या वस्तू ह्या जास्तीत जास्त प्रमाणात आपण तयार करायला लागलो आणि आपला देश हा एक संघ आहे। प्रत्येकाने आधी देशाचा विचार करायला पाहिजे। राष्ट्र असलं तरच धर्म राहील, धर्म असलं तरच जाता राहतील। त्यामुळे आपला देश हा संविधानावर चालतो। या जगामध्ये अनेक देश आहे, परंतु आपल्या देशामध्ये संविधानाने जो देश आपला चालवला जातो त्यामुळे आपण सर्व एक संघ आहोत। आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहे, अनेक जातीपंथ आहे आणि सर्वात मोठं 150 कोटी लोकसंख्येचा देश हा जगात सर्वात मोठा देश हा आपला आहे। पण तरी आपण एकोप्याने नांदतोय। याचं कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान। हा देश संविधानावर चालवला जातो, म्हणूनच आपला संविधानाने चालतो, म्हणून आपल्या देशाची प्रगती होऊन राहिली। आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित आहे, आपला देश सुरक्षित आहे आणि यापुढे सुद्धा 4थ्या क्रमांकावरून आपली अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर येण्यासाठी आपण सर्व एक संघ आहोत असा नारा देशभक्तीचा आजच्या या पवित्र दिनी देऊ।